थांब थांब हलवू नको. रेड लाईट नको ठेवू जास्त वेळ. काय येते चांगला येते.
आपण जाणता आहात, आज माझी कन्या देवकी ही उपवर झालेली आहे, तरी तिच्यासाठी योग्य असा वर आपण शोधून काढावा आणि त्या निमित्ताने मी आपणास बोलवले आहे. आपण एखादा लग्नाचा विवाहाचा चांगला मुहूर्त शोधून काढावा. काय माझा पुत्र कंस इकडे येत आहे? अरे त्या निरापराध आणि निष्पाप अशा लोकांना मारून त्यांचा बळी हा माझा पुत्र इकडे येत आहे. आणि तेही अशा प्रसंगी की आज मी या राजपुत्रांना या ठिकाणी मी बोलवलंय लग्नाचा मुहूर्त करण्यासाठी. अशा ठिकाणी अशुभ येणं मला काही योग्य पडलेलं नाही. पुत्र कंसाचा आपण स्नान न करता झालेला दिसतंय. महाराजांना विजयाचा सुगंध आवडलेला दिसत नाही. अरे कंसा, त्या निरपराध निष्पाप अशा लोकांचा बळी घेऊन त्यांना मारून जे विजय असे साधले जात नसतात
त्या विजयाला मी मानत नाही. हे विजय हे माझ्यासाठी हे पराभवात असतात. आणि तुम्ही महाराज होण्याच्या लायक राहिला नाही. हे काय बोलत आहेस तू? तुला कळतं का तू काय बोलतोय? जे तुम्ही ऐकलं तेच आणि तेच वास्तव आहे. हा राजमुकुट आपण उतरवा की आम्ही उतरवू हे मी एक दिवस जाणतच होतो. हे होणारच होतं. ठीक आहे, तुझी इच्छा असेल तर मी हा माझा राजमुकुट काढून ठेवतो. परंतु कंसा, लक्षात ठेव, इतकी पाप इतके निष्पाप लोकांच्या बळी घेऊन हे तुझं केलंयस. तुझा अंत हा समीप आलेला आहे, हे मात्र ध्यानात ठेव. मथुरेच्या महाराजांना आता विश्रांतीची गरज आहे. शिपाई त्यांना अन्नात घेऊन जा. काही हरकत नाही. ठीक आहे, हे मी माझं दुर्भाग्य समजतो की माझ्या मुली असा पुत्र जन्माला आला आणि ह्या मथुरेचं हे दुर्भाग्यच आहे की हा यापुढे राजा होणार आहे. मी देवाच्या पाणी प्रार्थना करतो की या मथुरेचं कल्याण हो. पण कंसा, लक्षात ठेव, हे जे तू काय आरंभिले आहेस, हे ज्या तुझ्या मनात जे कूटनीती आहे त्याचा शेवट हा अतिशय वाईट होणार आहे, हे मात्र ध्यानात ठेव. शिपाई त्याला घेऊन जा. माझी लाडकी बहीण आणि तिचा विवाह मी अगदी आनंदात साजरा करेन. माझी लाडकी बहीण, तिचा मी हात तुझ्या हातात घेतो. तिचा संभाळ कर. तुझी खंडोळीच करून टाकेल. चांडाळी, तुझ्या रूपाला अजून कसा वर घ्यावा म्हणून मी अतिशय प्रयत्न केले आणि कसा वरही मिळवून दिला. हा विवाह सोहळा अतिशय आनंदाने साजरा. तुझे कल्याण करत असता मी माझ्या नाचाच्या विहिरीत पेरत आहे हे मला कळलंच नाही. परंतु या आकाशवाणीने मी अगदी सावध झालो आहे. आता तुला शिक्षे टाकतो म्हणजे पुढे येणारे संकट केले. चांडाली, तुझा विरोध व्हावा ही माझी खरोखर खूप इच्छा. परंतु तुझ्यामुळे मला जर धोका असेल तर तुला मी सिद्धांत केले. तुझ्यासाठी काय केलं ही माझी इच्छा बिलकुल नाही. परंतु आपल्या कल्याण चिरंतनाने पुढे ज्या पुढे अडचणी येणार आहे त्याच्या वेळीच निर्चल करणे म्हणजे पुढे येणाऱ्या
कष्टांचा संभव मुलीच राहणार नाही. आता तुला सिद्ध करून टाकतो. माझे प्राण लग्नाची पवित्र माझ्या अंगाला असताना तू माझा वध करून हे पाप कुठे फेडणार आहेस? तू माग आलास हे मिळत नाही तो तू या आकाशवाणीला देतोस. दादा, तू माझ्या लग्नाची तयारी किती आनंदाने केलीस आणि माझ्या नवऱ्यासमोर तुझ्या हातून माझा अर्थ होणार असेल तर मला असंतोष नाही. हे माझ्या दुर्दैवाची गोष्ट समजली. दादा, अशा मंगल समयी असं वेड्यासारखं वागू नको. मला जीवनदान दे ही या बहिणीची विनंती आहे. प्रिय बहीण, तुझा अगं तुझ्या पतीवर माझा निर्मात्रही रोष आहे आणि शत्रुत्वही नाही. परंतु आता या आकाशवाणीने माझं मन अगदी भयग्रस्त झालं आहे आणि ते भय तुला मारल्याशिवाय जाणार नाही. हे राजाधिराज पराक्रमी कंसा, शास्त्रात स्त्री हत्या हे पाप म्हणून सांगितलं आहे. तुझ्यासारखा सुंदर चांगल्या माणसाच्या हाताने दुर्दैव आहे हे तुला शोभनीय नाही. असू दे, ज्यामुळे मला मरणाची भीती नसेल तशी गोष्ट सांगशील तर मी शपथपूर्वक सांगतो मी हिचा वध करणार नाही. परंतु माझं मरण वाचवण्यासाठी मला हिचा वध करावाच लागेल. हिचा वध करावाच लागेल. म्हणूनच मी या नीच कृत्यास प्रवृत्त झालोय. हे कंसासुरा, हे जर तुझे भय असेल तर पोटी सरवलेल्या प्रत्येक बाळकाला मी तुझ्या स्वाधीन करेन. तू त्यांचा नाश कर. फक्त तुझी खात्री होती ना. मग कंसासुरा, तुझा वध करू नको. तिला जिवंत दे. वसुदेव, तुम्ही संतोषाने आणि विश्वासाने तुमची संतती माझ्या स्वाधीन करत असाल तर मी तुम्हाला आनंदाने जीवनात देईन. हे कंसासुरा, माझ्यावर विश्वास ठेव. मी तुला वचन देतो. मी माझ्या हाताने नेमकी पोटी जळवलेल्या प्रत्येक बाळकाला तुझ्या हाती स्वाधीन करेन. फक्त तुला विश्वास असेल ना. ठीक आहे. या विश्वासावर मी विश्वास करतो. मी तुम्हाला दान देतो. परंतु जर का तुम्ही या विश्वासाचा विश्वासघात केलात तर तुझ्या सकट या विश्वासाचा नाश करेल. शिवाई, त्याला घेऊन जा. अंधार देऊन ठेवा. होय दादा, मुलगीच आहे. तुला मारणारा माझा 8वा पुत्र. तुझं मरण माझ्या 8व्या पुत्राकडून होतं. ही तर मुलगी आहे. दादा, मी तुझ्या समोर पदर पसरते. त्या मुलीला जीवनदान दे. नाही. जीवदान नाही.
जीवदानाची बात नाही हा आठवा जन्मला ना आणि म्हणूनच माझ्या जीवाला धोका आहे ना बिलकुल नाही मारावंच लागेल तरी हा तुझा मामा तुला काढेल याला घेऊन जा कार्ट्या तू तिथेच थांब मीच आलो तुझ्या शोधावर
सप्तपाताळ ह्यामध्ये मी भ्रमण करत असतो. जगात जरी स्थळी पाषाण मी सगळीकडे आहे. ज्या नजरेने तुम्हाला पाहते त्या नजरेने मी तुला दिसणार आहे. त्या नदीकिनारी मी पाणी भरायला आलो आणि तुझी माझी भेट झाली. त्या गाण्याचा आवाज ऐकला की कान पावले मनाला अगदी सुखात म्हणून देत. कुठे धडाचा येत नाही. राधे अशी राधे यालाच तर कृष्ण राधेची प्रेमलीला म्हणतात. प्रेमलीला पण कान्हा तुझ्या माझ्या या नात्याला कोणाची नजर तर नाही लागणार ना. अगं वेळे ते शक्य तरी आहे का. अवघे विश्व माझ्या आधी राधे तुझेच नाव घे. श्याम रंगी रंगुनी श्याम रंग पाहिला चराचरात तुझा ध्यास तणातणात वळला. श्वास ध्यास तुझेच झाला रंग तुझा वेगळा. आज इथे या तळी कृष्ण सखा मी पाहिला कृष्ण सखा मी पाहिला. राधेच्या श्वासात श्याम आहे, राधेच्या हृदयात श्याम आहे, राधेच्या ध्यासात श्याम आहे. म्हणूनच राधे हृदयाच्या मुखामुखात राधे कृष्ण हे नाव आहे. राधे कृष्ण राधे कृष्ण. हे बघ मला कशाचं भान राहत नाही. आता मी निघते रागावली उद्या लोणी घेऊन मथुरेच्या बाजारात गेले आहे. राधे एक छानसं गाणं म्हटल्याशिवाय मी तुला जाऊ देणार नाही. कोणी गाणं म्हणतं?
यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानाम धर्मस्य तदात्मान् सृजामहम् पवित्राणाय साधना विनाशाय च दुष्कृतम् धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे संभवामि युगे युगे. आज मथुरेत बाजाराचा दिवस. गोकुळातील साऱ्या गवळ्यांनी दही दूध घेऊन त्या कंस नावाच्या राज्यात जाणार आहेत. गोकुळात दह्या दुधाचा तुटवडा भासत असताना या गवळ्यांनी त्या कंस नावाच्या धागापै मथुरेत दही दूध नेऊन विकतायत. मथुरेत होणारा
दह्या दुधाचा व्यापार प्रथम थांबवला पाहिजे आणि त्या उन्मत्त झालेल्या कंस मामाला चांगलाच धडा शिकवला पाहिजे. तर ही कामगिरी मी स्वतः पार पाडता आणि माझ्या संगीच्या सवंगड्यांसोबत पूर्ण करणार आहे. सर्वप्रथम मी माझ्या सवंगड्यांना बोलावून पाहतो. तेच करणार आहे. सुदामा, त्यांना जागा दे तिकडनं. अरे म्हटलं सुदामा. आलो आलो देवा. या कानाने मजला हाक मारली, या कानाने मजला हाक मारली, जाऊ चला कुंजवळी कृष्णदेवांच्या भेटीसाठी आरत देवा धावली. या कानाने मजला हाक मारली, या कानाने मजला हाक मारली. कल्याण असो. का बरं एवढ्या घाईमध्ये आवाज दिला? सुदामा, कामच तसं निघालं आहे. आज मी तुझ्यावर फार मोठी कामगिरी सोपवणार आहे. फार मोठी म्हणजे? मित्रा, आज कंसकोमाच्या राज्यात बाजाराचा दिवस. गोव्यातील साऱ्या गावांनी शृंगार करून दही, दूध, लोणी, तूप घेऊन ह्याच घाट वाटेने मथुरे बाजारी जाणार आहे. गोकुळातील मुलाबाळांना उपाशी ठेवून त्या कंसमामाच्या धाकापायी त्या गवळणी मथुरेत दहीदूध घेऊन विकतात. प्रथम त्यांचा रस्ता आपण प्रतिबंध करायचा आहे आणि त्यांच्याकडनं आस्तीनदार घेऊन त्यांना परत गोकुळी माघारी घरी पाठवायचं आहे. तर एवढीशी छोटीशी कामगिरी मी तुझ्यावर सोपवित आहे. ठीक आहे देवा, ठीक आहे देवा, तुम्ही निर्धास्त राहा. ठीक आहे तर मग मी कुंजवनात जाऊन गाई वासरांचा सांभाळ करतो. कोणतरी संकट आला मला एक आरोळी दे. मी एका क्षणात तुझ्या समोर प्रकट होईल. ठीक आहे देवा, येतो त्या गवळणींचा समाचार. ठीक आहे, येतो मी. अरे देवा, मी देवाला तर सांगितलंय, पण मी एकटा आहे. काय हो मंडळी,
अरे जमेल रे? नाही जमणार. कसा जमेल? 16-17-108 गवलं की आणि मी एकटा. हे बाबू येतोच ना माझ्याबरोबर? येतोय? अरे ये घरी दूध देतो, ये तू. हा येतोय? मी येऊ काय बांधण बांधण नको, वा बांधाव चढा लागेल. चढत हा. अरे काय करू आता? अरे हा माझ्या संतीचे पेंड्या रोबड्या वाकड्या हे कधी कामाला येणार? अरे सकाळी आले होते उठवायला मला. इकडे दोन्हीवर जायचं होता पाणी आणायला. अजून आले असतील ना रे? एकदा आवाज देऊन बघतो तर बघतो. अरे ये पेंड्या रे पेंड्या. काय वाटतं पाणी आला नाही टाकीला अजून? अरे ये पेंड्या रे पेंड्या. काय आंबा नाही फणस नाही गेलं कुठं मग? अरे ये पेंड्या रे पेंड्या. अजून दोन्हीवरच आहे वाटतं. अरे इकडे या इकडे या. अरे इकडे या सांगतो तुम्हाला. या या लवकर या. मधली जाऊ नका. साइड बाजूला मस्ती करते सोडून ये. बांधून आपण तुझं कुठल्या वाड्यात नको बाबा ही पोताची बाबा एक वाजव आणि धाव दिला तिला. ती म्हणते मला नाकायचं आहे. तिला भूक लागली आहे.
बघितलं ना आमची गाय कधी ती उड्या मारते ती. सर्व सोड. अरे हा भिजलं कुठं? अरे हा भिजायला इथं पाणी नाही ना, पाणी भिजायला चिखलात पण लोटतात. अरे पाणी कुठलं? आमची नदी बघितलीच नाही ना. अरे सुद्धा आम्ही तिघं पण नदीवर गेलो होतो. नदीवर? काही गोलीवर गेलो होतो. नाही, आम्ही दुपारी नदीवर गेलेला. जमा काय माहिती, नदीवर गेलो, कपडे काढलो आणि हातात धरला साबण. साबण नाही, साबण काय करतो? काय याला साबण? बोगले ना, बोगले तर मी बोल ना. मेले आताच बोलतो मी. काय झालं माहितीये? काय काय गेलो तिथे ह्या दोघांची जोरात भांडण. मी काय भांडणार रे? काय भांडणार? विचार तू काय ना, काय भांडणार करत होती? अरे सुदामा, हा काय म्हणे? तू माझी धू. हा म्हणे तू माझी धू. अरे मी का तुम्ही धुवू? अरे पण मी तुझी धुतो ना. मी तुझी धुतणार. मला ती पाडली आणि मेला तुझी काली. मी का तुझी धुवून? माझी काली म्हणून तू काय धुणार नाही. थांबा दोघांनी नवा. अरे तुझी दोघांची पण धुतो. पेंद्या तू का त्याला धुवायला पाहिजे? तू दोघांनी धुवून तर मी धुवतो. मग तू स्वतः धुव ना. धुको का? तू धुवल माझी. तुमची मी घासून घासून घालून पण आधी टाकू टाकू रकाडी तुला ऐकली मला आणतो. तू तुला बोलत जातो करतो ना. असा बोलत असेल काय तुझी का काय वाट बघित बसली पुढे घेऊन तिथं का काय धुवत होतो? घरापासून गाईचं बोलतात आहे. तुला का लवकर बोल, आपण तुला सोडायची आहे. बोलपर्यंत गुरा अशी उपाशीच झाली वाटत. होता काय बसला एवढा सगळ्या आहे त्यात. गुरं गाई गुरं माहिती भीती सगळ्या बांधल्या होत तुम्ही. असं करताव ना. माझी गाय बिचारी कुणी ग काय केला याला लागणार नाही माझ्याकडे. अरे पण ते जाऊते ना. आपल्याला बोलवला कुणी कशासाठी त्याला माहिती. सांग ना मग. सांगतो तुम्हाला. अरे आपल्याला आहे ना देवाने फार मोठी कामगिरी सांगितली. काय बोलतो? एवढी मोठी? अरे फार मोठी आहे. अरे मोठी म्हणजे केवढी? अरे आपल्या गवळणी आहेत 16 शस्त्र 108. मी एकटाच होतो. मला गाडवायचं आहे. एकट्याला माझं काही जमायचं नाही. बोलावला एवढा मोठा बोवाडी नाही तरी तुझ्या काही एकट्याला झेपत नाही. अरे हा पोराला पण विचारला होता. काय बोलला? आपण नाही म्हणतो. एक म्हणतो म्हणे तुला बांधावरून येतो. बांधावरून येतो. बांधावरून येतोय. अरे या गोकुळातल्या गवळणी आहे आठमाठ करून या रस्त्याला जाणार आहे. बाजाराला त्यांना अडवायचं. त्यांच्याकडून
आशीर्वाद घ्यायचं आणि ही कामगिरी आपल्याला देवानं सोपवली आहे. मग तू आकडा करी बसड्या मग काय तुम्ही जाऊ ना. मी काय बोलतो फक्त आमचा त्याचा फायदा काय? फायदा असा होणार आपल्याला काय त्यांचा आशीर्वाद घेतल्यानंतर त्यांच्याकडे जेवढी काय असेल दही ताक दूध लोणी बघ सर्व आपलं होणार आणि चौघ आता आमची मध्या होणार दही दूध काय आता जमा मी काय म्हणतो दोघांनी घ्यायला फार उशीर लागतो. उशीर तर होणार आहे. काय करायचं आहे काय त्याच्यामुळे ना गुला करूया गुरा करूया तर ते आता गुरा करतो. आता काय आणणार ना गुरा करूया. अरे तुम्ही कोबल्या ना ती बोलते त्याला मध्ये अरे आपण विरंगुळा करूया. काय करूया आता गाणं म्हणणार आमच्याकडे हेच आहे. काय ग विरंगुळा काय काय आली टिमक्याची चोरी आता मी बघ काय आणि लाता व किल्लाता वद मी तुझा बाजवा आता नको आम्हाला वाट बदल तुझ्या आता नको काय किती वाट चला चला
थांबा तू दोघी जरा. अगं राधे, तूच दे आवाज त्या मावशीला. बरं बरं, मीच मारते हा. अगं ए मावशी, अगं ए मावशी, ये ना, ये ना. हो घरी मावशी कशी करते? असं नाही गं. अगं ए मावशी, चल पटापटा, बाजारात जायला उशीर होतोय. आता काय झालं? माझी दोन्ही मैत्रीण भेटली आणि
अगं हे माझे मिस्टर आणि ही त्यांची बाई आणि हा कमळ. मग मावशी अगं मी पण ऐकते का? अगं मी पण सांगते आणि आवला म्हणाले अहो या इकडं पोरग्याला घेऊन या. आणि काय झालं ते पण म्हणाले चावत जाऊ. हे माझे मिस्टर ही त्यांची वायन हा माझा पण खबर मोठ्या तेरा हातात. चला चला आपण मथुरेच्या बाजारात निघालो खऱ्या, पण तुम्ही घेतलं काय ते सांगितलं नाही. अगं मावशी ते तुला मग काय करायचंय? आम्ही तुझं घेतलंय. आधी गिरीची सुंदरीला घेतलं. चला मग. असू द्या गं, आपण बोलूया. मावशीला जर असेल तर. बोला बोला बरं मावशी मी बोलते. बोल बोल. घेऊन तुळस करते मी पंढरीची वारी, घेऊन तुळस करते मी पंढरीची वारी, नेसली मी नऊवारी, शोभून दिसते गवळ्याची नारी, ही मावशी नाही म्हातारी, म्हणून दादा चालली लोणी घेऊन मोरी दादारी. बाई, बाई, बाई. मंडळी, ती दिसते का हो म्हातारी? हे सांगा. आता कोण करेल? आता कोण घेऊ? बरं मावशी आता मी घेते हा नाव. अगं, नावाचं कुठून काढलं? चला, बाजाराला चला. ए, चला ना. अगं तुम्ही घेतलं काय ते सांगितलं. पण एखादं नाव तरी घ्या आता. कोण बरं घेतलंय नाव? नको ग मावशी किती थकवा आलाय बघ. म्हणजे काय नुसती या दंडीपोरी नुसती चालायची अशी त्याला घाई घाई नसते. काय जमतात कशा जमतात काही बाई माहितीच नाही. अरे आता कोण घेतलं त्याचं नाव? अरे बघ तूच असू दे गं, घ्या की एखादी कोणतरी नाव. तूच घे गाडी राधे. असं म्हणते तूच घे की. आता घ्या तर कोणीतरी नाव. बरं मावशी मी घेते हा नाव. आधी आली तुला आली लगेच बोलायला. ऐका हा सर्वांनी. असुरेची अस्मिता मी सौंदर्याची खान, असुरेची अस्मिता मी सौंदर्याची खान, गावाची संपूर्ण रत्नागिरी मावशी साहेब मी खाते पैठणी राखून सर्वांचा मान. सर्वांचं मान राखणारी पोरगी दिसते. हा झालं आता कुणी घेतलं नाव? थांब गं. आता मी घेते हा नाव. मी मावशी करते टारा टारा आणि फरा फरा. मी करत नाही केलंय काय. मी मावशी करते टारा टारा आणि फरा फरा. म्हणजे केलाय काय मी काय शांत उभी आहे. माझं नाव तारा आणि चंद्रा खाते मलाच वारा. काय ग काय बोललीस? म्हणे चंद्रावरती वारा फिरवी नशी गरा गरा. येड्या पोरगाला. चला बाबा तुला आता कोणतं घेतंय नाव? मी घेते मावशी ना. तू तर घे बाई. वाटीत वाटी चांदीची वाटी, वाटीत वाटी चांदीची वाटी, मावशीची ओलांडली साठी तर घेऊन नेलं सगळे हिच्याच पाठी. खरं बोलू ना मी आहे ना अजून तरंगीसाठी. आता कोणतं घेतंय नाव? आता मी घेते. नेसली साडी काठा पदराची, वा नेसली साडी काठा पदराची, जाणी घाणी बाजाराला जायची, करता घाई घाई माठातून घेतला आहे मी तरी. अशी करा फिरली तेवढं सही होऊन गेलं तुझं.
घेऊन बनताय हो माझ्या अहोंच हंड्यावर हांडे त्यावर ठेवली परा खरं हंड्यावर हंडे त्यावर ठेवली परा त्यावर ठेवले करे ऐकलं का अहो त्यावर ठेवले करे दीपकराव तुम्ही नांदवाल तेवढा करे ऐकताय ना दादा ऐकत का अगं हा बसरीचा घाट चढायचा श्रीकांत असं छानसं गाणं तरी म्हणा काय बरं आते परत सांगते मावशी किती थकलो बघ आपण असू दे ग तेवढाच आपल्याला आधार होईल घाट चढायला असं बोलते हो म्हणा का पोरी एखादं गाणं म्हणा बरं मावशी आम्ही गातो गाणं म्हणा Thank you.
फॉगमुळे वाट लागली. पुष्पराज जाऊन अंग पुसून घे. काय तर आहे का पुसायला तुझ्याकडे? हीच पुसून घेते. काय कुठून पुसू? कुठून पण पुस. मला सांग. मेले वाचण्यात बोलणार आहे. तू जा मग. काय बोलू नको. माझ्या शब्द लगेच समजतो. तू जा. मी जाऊ. जा. बोबड्या. मला काय स्पष्ट बोल.
हातात माझा पट्टे आहे. असं म्हणताय होय. पण तू आहेस तरी कोण? मी कृष्ण देवाचा तरुण बनी. राशी चल वा माझ्या रे तुला या लग्नात जाता येणार नाही. बाजाराला बाजाराला होय. अरे तुम्ही किती बोलला तरी आम्ही बाजाराला जाणार. चल वा मागे चला. काय करतोय रे तू? मी ते ढेडी म्हातारी. उद्या तू जा ना. अरे बोला पटापट आम्हाला उशीर होतोय. ए मावशी बाई. बाई मग कोण आहेस तू? मी बाई आहे. आई का मी बाई आहे? मी को काय बोलतोय? मेरे डोळे फिट वाटतं. मी बोलला मावशी बाई मध्ये निघायला हवं. इंडिया हा आहे रे. थांब तुझं काम नाही कर. तू जा जा नाही रे. आता तू कोण? आम्ही कृष्णदेवाचे सोंगाडी. सोंगारी? अरे मग सॉंग काढून दाखवा. मग काय होते पहिला दाखवा तुमची सोंग. होते बोल. आम्हाला तिकडे बघायला जायचंय. जाऊ दे ना गे. नाही भेटणार. आम्हाला जरा बोलायला जायचंय. जाऊ दे ना गे. नाही भेटणार. जा तुम्ही. आमची का वाट सारखी सारखी होताय? यायचं नाही. चला बोललो. चला पटापटा. आपल्याला रस्ता नव्हता काय? पनीरचा तुकडा तुला मला अरे म्हणता तू. काय माझ्या पूर्ण करताय? चला काय असेल काय ते विक्री ते सांगा आणि वा बाजूला. मावशे हो तुम्हाला ओळखलं नाहीस? मी नाही ओळखली. मावशी मी सुदामा. सुदामा? हा मावशी. अरे पण तुमची काय असतील ना काय रे? अगं मावशी आम्ही कृष्णदेवाचे सवंगडी. पेंद्या वाकड्या बोबड्या आम्ही हे सर्व कृष्णदेवाचे सवंगडी आहे. अरे पण आमची वाट काढवली. अगं मावशी तुम्हाला आजपासून आमच्या कृष्णदेवाच्या आदेशावरून आणि आमच्या हुकमावरून तुम्हाला आजपासून मथुरेच्या बाजारी जाता येणार नाही. असं म्हणताय? होय. अरे का बरे आम्हाला का जाता येणार नाही? मावशी इकडे इकडे दाखवतो तुला. इकडे काय? हा बघ. हा गोताडाचा पोल. बरोबर. हा कुडाचा पोल. बरोबर. बघ कसं सुकलंय. मी हा गोकुळातला गोकुळातला दही असं म्हणता? हा मग आमची पोराही सुकतात. बघा कशी हाडाचा तुंतुना आणि बोचाचा तुंतुना. म्हणून आजपासून तुम्हाला मथुरेच्या बाजारी जाता येणार नाही. असं हे काय गरीब दूध ताक लोणी हे पण आमच्या या गोकुलात भेटला पाहिजे. असं म्हणताय? हो मावशी. मी माझ्या सगळ्यांना विचारून येते. सांगा हा तुम्ही. तुम्हाला बोलवण्याचा बरं असता तर इथल्यानं मी गेलाय. घरी दूध एकट्यानं खाल्ला असता. काय अजून कुठला या. किती खाल्लंय मी? हा? हे बोललो. या. सांगायला काय आहे? माहिती सांगते. हे बोललो. आता बोललो. मला ते ना. आपण कृष्णदेवाला बोलून घेऊया. काय बोलतोस?
आपल्याला काही गवळ्याने ऐकायचं तरी पण त्याला गाणं म्हणतोय. आपण आहे ना कृष्णदेवाला बोलते. आपण काय म्हणतो कृष्णदेवाला नाव करूया कृष्णदेवाचा आपण ऐकणार नाही गवळ्याने. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा. माझी आठवण काढली. काय असा प्रसंग आला? तुम्ही संपवलेली जबाबदारी ही आमच्याने पडलेली नाहीये. या गवळ्यांनी आम्हाला तर ऐकत नाहीये. ठीक आहे सुदामा, तुम्ही तो बरं कुंजवण्यात जाऊन गाई वासरांचा सांभाळ करा. मी पाहतोच त्या गवळ्यांनी. ठीक आहे देवा, येतो आम्ही देवा. कल्याण असो. मावशी, तुम्हाला ओळखले नाही? कोण आपण? मावशी, तू जर मला ओळखले नसते तर एखादी शाणी जाणती गवळ्यात पाठवून दे बरं. अगं पण तुमच्यापैकी कोण आहे ती शाणी? आम्ही आहोत शाणी, पण तुझ्यापेक्षा नाही ग. गेल्या बोलणार बघतो कोण आलंय? बरं मावशी, मी बघते. राधे, कान्हा, तू आणि इथे राधे, तुम्ही मला ओळखले? राधेचं काय? राधे, तुम्हाला मथुरे बाजाराने जाता येणार नाही. गप्पा मग तुम्ही. कान्हा, पण ते कसं शक्य आहे? राधेचं कान्हा हाच तर आमचा व्यवहार आहे. त्याच्यावरच आमचे पोट पाणी चालतं. राधे, हे जरी खरं असला तरी गोरगरीब रयतेसाठी आणि भक्तांच्या रक्षणासाठी आणि त्या कंस मामाच्या संहारासाठी तुम्हाला हे करावेच लागेल. कान्हा, माझं डोक्यानं चालू झालंय. तू काय बोलतोय? राधे, तू निश्चिंत राहा. भगवान विष्णूंनी देवकीच्या पोटी 8वा अवतार घेतला आहे. तोच मी श्रीकृष्ण. कान्हा, माझा कान्हा श्रीकृष्ण. असं जर असेल तर तू काही तुझा जन्मखुणा सांग बघू. राधे, जेव्हा जेव्हा धर्माचा ऱ्हास होतो आणि अधर्म वाढू लागते तेव्हा तेव्हा ह्या भूतळावर मला प्रकट व्हावेच लागते. सज्जनांचं रक्षण करायला आणि अधर्माचा नाश करायला मला ह्या पृथ्वीवर यावेच लागते. आणि राधे, प्रत्येक युगात धर्माची स्थापना करायला मी समर्थ आहे. राधे, ऐक तर माझा जन्मखुणा, ऐक तर माझा जन्मखुणा.
त्यांच्या लोक ऐकायला मला ऐकूया हा ऐकायला बोललो Thank you.
अरे रामा, 6 महिने जागरण आणि 6 महिने निद्रा. ह्या निद्रेतून उठवणारा तू कोण? जर तुझ्या सामर्थ्य असेल तर हो उदास तयार.
अशा प्रकारे रावणाचा भाऊ कुंभकर्ण होता. अरे कशावर आहे? पण तू खरं किती बोलतेस आणि खोटं किती बोलतेस हे पाहण्यासाठी अनेक प्रश्न विचारतात. तुझं खरं म्हणून कशावर आहे? रावणाची बहीण साधिका लग्नाचा भंग करण्यासाठी जाण करून आलेली होती. रामचंद्राने तिला ठार